बैठकींच्या सुरुवातीला बातमी निश्चितच मोठी आहे, कारण भारत कोणत्याही क्षणी हल्ला करणार आणि या भीतीनं पाकिस्तानची चांगली स्तंतरली आहे आणि त्यामुळेच पाकिस्ताननं तातडीने संसदेची बैठक बोलावलेली आहे। पाकिस्तानच्या संसदेची बैठक 5 मे अर्थातच उद्या आहे। संध्याकाळी 5 वाजता इस्लामाबादचे संसद भवनामध्ये ही बैठक पार पडणार आहे। पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी ही बैठक बोलावली आहे आणि या बैठकीमध्ये सर्व पक्षांचे नेते उपस्थित सुद्धा राहणार आहेत। संसदेच्या या बैठकीमध्ये इम्रान खान यांच्या पक्षाचे अर्थातच पीटीआयचे नेमकी काय भूमिका आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आणि मनोरंजक ठरेल। या संदर्भात अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद उगले यांच्याकडून। प्रमोद, आपण पाहतोय पाकिस्तानने संसदेची बैठक बोलावलेली आहे, या बैठकीमध्ये नेमकं काय होऊ शकतं या संदर्भात सविस्तर अपडेट। नक्कीच सेजल, पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय सुरक्षेला जेव्हा गंभीर धोका निर्माण होतो असं त्यांना जाणवतं त्यावेळी अशा प्रकारची बैठक बोलवली जाते। उद्याच्या बैठकीला सुरक्षा तज्ञ अनेक पाकिस्तान सरकारचे मंत्रीही उपस्थित राहण्याची माहिती मिळते। भारतासोबत सध्या जी पाकिस्तानची तणावाची परिस्थिती त्यावर चर्चा होऊन जे सिंधू करार किंवा इतर ज्या भारताने जे पाकिस्तानवर निर्बंध आणलेत त्या संदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। पाकिस्तानाच्या संविधानाच्या कलम 54 नुसार ही बैठक राष्ट्रपतींना बोलवण्याचा हक्क असतो आणि त्यानुसार त्यांनी ही बैठक बोलवलेली आहे। धन्यवाद प्रमोद, दिलेल्या सर्व अपडेटसाठी।